ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांची बैठक सुरू आहे। ठाण्यातील निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होते। दरेगावातून परत येतात शिंदे आणि केसरकरांमध्ये बैठक सुरू आहे। खरं तर एकनाथ शिंदे हे 2 दिवस साताऱ्यातील आपल्या मूळ गावी असलेल्या दरेगावी गेले होते। 2 दिवस त्यांनी तिथं विश्रांती घेतली। त्यानंतर ते आज ठाण्यात परतलेले आहेत। ठाण्यामध्ये त्यांच्या निवासस्थानी परतताच केसरकर जे त्यांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांची बैठक सुरू आहे। प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। पंकज, खरं तर 2 दिवस काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी साताऱ्यामध्ये विश्रांती केली, त्यानंतर ते आज ठाण्यात परतलेत। परतताच आता पहिलीच बैठक सुरू झालेली आहे। जवळपास 20-25 मिनिटांपासून ही बैठक सुरू असल्याची माहिती आहे। काय अधिकचा तपशील? विक्रांत, या सगळ्यात बैठकीच्या आधी एक महत्वाचं घटना आहे ज्याच्यामुळे या बैठकीला महत्व प्राप्त होतं, ते म्हणजे दीपक केसरकर हे काल दरेगावामध्ये एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी गेले होते। मात्र एकनाथ शिंदे यांची तब्येत ठीक नसल्यामुळे ती भेट झाली नाही। त्यामुळे दीपक केसरकरांना भेटणं टाळलं किंवा भेटले नाही अशाच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आणि त्याच्यानंतरची बैठक आहे। जवळजवळ 20 ते 25 मिनिटं ही बैठक सुरू आहे। त्यामुळे या बैठकीला महत्व आहे। येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये नक्की कशा पद्धतीने केसरकरांची भूमिका असेल किंवा ती असेल का, काय त्यांची नक्की भूमिका असेल, मग केसरकरांचं काय म्हणणे, सगळ्या गोष्टींवरती चर्चा जी आहे ती निश्चित सुरू आहे। कोकणामधून किती मंत्रिपदं द्यायची हे सुद्धा महत्वाचा विषय आहे, कारण भरत गोगावले आहेत, त्याच्यानंतर दीपक केसरकर आहेत, उदय सामंत आहेत। हे सगळं असताना कोकणात नितेश राणे सुद्धा भाजपामधून असतील, तर किती कोकणातल्या लोकांना किंवा आमदारांना मंत्रिपद द्यायची हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे। सर्व अनुषंगाने चर्चा होते। काल भेट झाली नव्हती आणि म्हणून आज एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट होते। बरं, काल साधारण कोणत्या कारणासाठी भेट घेण्यासाठी म्हणून केसरकर गेले होते, किंवा मग आजच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने कोणत्या मुद्द्यावर चर्चा होते, असा काही तपशील समोर येतोय? म्हणजे ही विविध कारणं आहेत, त्यातला कोणता मुद्दा प्रामुख्याने घेतला जाऊ शकतो या बैठकीत? सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सत्ता स्थापनेमध्ये आपली भूमिका नक्की काय असेल या बाबतीत सगळे नेते जे आहेत ते सध्या भेटीगाठी घेत आहेत। निश्चित निवडणुकीच्या तोंडावरती भेट घेणं आणि त्याच्यानंतर निवडून आल्यानंतर भेट घेणं याला वेगळंच महत्व आहे। आता अर्थातच आपण त्याला राजकीय वर्तुळामध्ये लॉबिंग म्हणतात, पण आपली भूमिका, आपलं स्थान अढळ राहावं, आपल्याला पुन्हा मंत्रिपद मिळावं, हे त्याच्या मागची भूमिका केसरकरांची आहे, निश्चित म्हणावं लागेल। अगदी खरं आहे पंकज। त्यामुळे जरी मंत्रिपद मिळणार असलं तरी पण ते 5 तारखेच्या शपथविधीच्या वेळीच, म्हणजे अगदी पहिल्या मंत्रिमंडळातच मिळेल का, हा सुद्धा प्रश्न नेत्यांसमोर असतो आणि त्यामुळे ते आपापल्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांची भेट बहुधा घेत असावेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। बातमी आपण पाहतो, एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकरांची बैठक ही ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी सुरू।